पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी आज दूरध्वनीवरून संवाद साधला. युक्रेनमधील संघर्षाच्या निराकरणासाठी वॉशिंग्टनमध्ये युरोप, अमेरिका आणि युक्रेनच्या नेत्यांमध्ये झालेल्या अलीकडच्या बैठकीबद्दल राष्ट्राध्यक्ष स्टब यांनी त्यांचे विचार सांगितले. संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी आणि शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर प्रस्थापित करण्यासाठी भारताच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. उभय नेत्यांनी भारत फिनलंड द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेतला आणि क्वांटम तंत्रज्ञान, 6G, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा आणि शाश्वतता यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रात सहकार्य वाढवण्याची वचनबद्धता अधोरेखित केली. राष्ट्राध्यक्ष स्टब यांनी परस्पर लाभदायक भारत युरोपीय महासंघ मुक्त व्यापार कराराच्या जलद निर्णयासाठी फिनलंडच्या समर्थनाचा पुनरुच्चार केला. त्यांनी 2026मध्ये भारतानं आयोजित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव परिषदेच्या यशासाठी देखील पाठिंबा दर्शवला. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष स्टब यांना लवकरात लवकर भारत भेटीचं आमंत्रण दिलं.